नमस्कार, मी धनंजय लांबे. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जे भाषण केलं त्याच्यानंतर त्यांच्यावरती बरीच मंडळी तुटून पडलेली आहेत. वास्तविक इतकं चांगलं काम करणाऱ्या एका मुख्यमंत्र्याला लोकप्रियतेच्या शिखरावर आतापर्यंत असायला हवं, परंतु आपण बघतो आहोत की उठसूट प्रत्येकजण म्हणजे ज्याला समाज माध्यमावरती व्यक्त व्हावंसं वाटतंय असा प्रत्येकजण त्यांच्यावरती टीकेची झोड उठवतोय. आणि ही झोड उठवतोय त्याचं धाडसाचं कौतुक करायला पाहिजे, कारण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच असं सांगितलं आहे की देख लूंगा. म्हणजे जी मंडळी अशा पद्धतीची टीका करते तर त्यांच्या या धमकीला न घाबरता बरीच मंडळी त्यांच्यावरती टीका करते. मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांना किती कष्ट पडले असतील हे सगळं सरकार उभं करण्यात, ते टिकवण्यात, विरोधकांना संपवण्यात आणि या महाराष्ट्रामध्ये मिसिंग लिंकसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये काहीही झालेलं नव्हतं. म्हणजे अगदी स्कूटर किंवा कारचा वापरसुद्धा त्यावेळेस सुरूच झालेला नव्हता. त्यावेळेस प्रत्येक माणूस हा पायी चालायचा आणि सायकलवर चालायचा. त्यामुळे व्हायचं असं की त्याला रस्ते वगैरेचा काही प्रश्नच नव्हता. म्हणजे रस्ता आहे की नाही आहे हे याच्याकडे लक्ष द्यायला त्याला असा वेळच नव्हता. त्याच्यामुळे झालं असं की 2011-12 पर्यंत हे सगळं वातावरण चाललं. त्याच्यानंतर मग भाजप सरकार आलं आणि देशामध्ये रस्ते हवेत, दळणवळण हवं, विमानं हवीत, सुसज्ज विमानतळं हवीत, असं सगळं नवा विचार घेऊन त्यांनी ते निवडणूक लढवली 2014ची. आणि त्या लोकांना हे खरंच म्हणजे अत्यंत आश्चर्यकारक अशी परिस्थिती होती की खरंच काँग्रेसने हा विचार कधीच कसा केला नाही. आपल्याला चांगले रस्ते हवेत, चांगले पूल हवेत, चांगल्या इमारती हव्यात, तर हा विचार केला भाजपने. आणि भाजपने हे सांगितलं की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकरी आत्महत्या संपुष्टात येतील, त्यांच्यावरचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल, लोकांना वीज मोफत दिली जाईल, अनेक असे मोठे प्रकल्प तयार केले जातील की तुम्हाला अगदी विदेशात असल्याचा भास होईल. मुंबईचं आम्ही शांघाय करू. त्याच्यानंतर अनेक अशी उदाहरणं दिली गेली की परदेशातली जी शहरं आहेत की त्यांची आपल्या शहरांची तुलना करून त्या शहरांना असं स्वरूप दिलं जाईल. आणि म्हणून लोकांनी भरभरून मतं दिली. म्हणजे यांच्यासारख्या कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासारख्या कर्तबगार लोकांनी निवडून दिलं. आणि निवडून येताच त्यांनी सुरुवात अशी केली की आता तुम्ही आमच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि आम्ही या देशाचा कायापालट घडवून आणणार आहोत, तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा आणि आमच्या पाठीशी राहा. येणारी प्रत्येक निवडणूक तुम्ही आम्हाला जिंकून द्या. तुम्ही बघा की आम्ही किती परिवर्तन घडवून आणतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल त्यामुळे घडून येईल. तर लोकांनी मग हा विचार केला की ठीक आहे, आता आपण इतकी वर्ष आपण काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचाराच्या लोकांना साथ दिली, आता आपण भाजपला मतं देऊन बघूया. आता या गोष्टीला एक तप उलटलेला आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे 24पासून, म्हणजे पुन्हा ते आल्यानंतरचं सरकार आहे. आणि आपण सगळा हा विकास बघतो आहोत की हा इतका विकास या मंडळींनी साधला आहे की त्या विकासामुळे सामान्य माणूस अक्षरशः गुदमरून गेलेला आहे. परंतु त्याला समजतच नाही की हा विकास आहे आणि हा विकास आपण अगदी हसऱ्या चेहऱ्याने हा स्वीकारला पाहिजे. आपला खिसा रोज रिकामा जरी होत असेल, आपली उपासमार जरी होत असेल, अर्थात उपासमारीचा आरोप आपल्याला करता येणार नाही, कारण पंतप्रधानांनी जाहीर केलं की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत जेवण, मोफत धान्य देतो आहोत. त्यामुळे हा तर काही आरोप आपल्याला करता येणार नाही. नंतर आपल्याला आरोग्य सेवेचा पण आरोप करता येणार नाही की मी आजारी पडलो आणि माझ्या खिशात पैसे नसतील तर मी मरून जाईल, असंही म्हणता येत नाही. कारण त्यांनी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा तिकडे
पंतप्रधान आरोग्य विमा योजना असेल, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असल्यामुळे आपल्याला आता त्यांना त्यांच्यावर टीका करायचा अधिकारच उरलेला नाही. कारण या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य इतकं सुकर झालेलं आहे की म्हणजे आपल्याला आता परदेशातून अनेक लोक इथे परत स्थायिक व्हायला येत आहेत की नाही नाही, आपला भारतच छान आहे परदेशापेक्षा. म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही इतकी चांगली परिस्थिती ज्या मंडळींनी आपल्या समोर आणून ठेवली आहे, त्यांच्यावर टीका कशासाठी करायची? की त्यांनी काही हजारो कोटी रुपये खर्च करून मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडवून आणला, मिसिंग लिंक एक तयार करून, तर एखादा पाऊस पडला आणि त्याच्यावर दरड कोसळली आणि ते पडला, तर किंवा त्याचा काही भाग कोसळला, तर त्याच्याबद्दल इतका गजब करण्याची काही गरज नाही असं म्हणजे या मुख्यमंत्र्यांचे सगळे पाठीराखे म्हणत आहेत. मला एक आठवण करून द्यायची आपल्याला अजून, की गेल्या 10 ते 15 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना रखडली आहे. म्हणजे या योजनेमध्ये सगळ्यांनी येऊन हात टेकले. अक्षरशः उच्च न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण गेलं. त्याच्या देखरेखीखाली मग आता हे काम सुरू होणार असं वाटलं. तेव्हा लोकांना असं वाटलं की नाही, आता हे इतके आदर्श राज्यकर्ते असल्यामुळं ही योजना आता नक्कीच तडीस जाईल आणि आपल्या घरामध्ये पाणी येईल, जे की फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून पाईपलाईन टाकून शहराला पाणी पुरवायचं आहे. मला या योजनेचं म्हणजे बद्दलच्या बातम्या वाचताना असं जाणवतं की एखादा शेतकरी आपल्या 5-10 एकर शेतीमध्ये पाणी कसं देत असेल. एक विहीर असते त्याच्याकडे एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा एखादा बोरवेल असतो आणि तिथून तो त्याची पाईपलाईन करतो, त्याच्या अंडरग्राऊंड सगळे पाईप टाकतो, त्याच्यावरती ठिबक सिंचन लावतो आणि यशस्वीपणे महिना-2 महिन्यामध्ये तो आपले योजना कार्यान्वित करतो आणि पिकांना पाणी देतो, कारण त्याच्याकडे वेळ नसतो. ही जर या वेळेवर जर पाणी दिलं नाही तर ही आपली शेतं ही सुकून जातील याची त्याला कल्पना असते आणि तो कुठलाही अभियंता न नेमता, कुठलीही यंत्रणा न राबवता तो स्वतःच ते सगळं नियोजन करतो आणि तिथे आपले पाण्याचा जो थेंब आहे, प्रत्येक थेंब, त्या थेंबाचा वापर तो उत्पादकतेसाठी करून घेतो. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, म्हणजे 2014च्या निवडणुकीत, 2019च्या निवडणुकीत, 2024च्या निवडणुकीत, की या योजनेचं पाणी तुम्हाला मिळालं म्हणून समजा. आणि प्रत्येक वेळेस यांचेच लोकप्रतिनिधी, यांचीच यंत्रणा, यांचेच कंत्राटदार, यांचेच अधिकारी, या मंडळींनी ही योजना थोडीशी डिले केली. 10-15 वर्ष डिले झाली आहे. अजून एक उदाहरण मला या डिलेचं त्यांना द्यावं वाटतं, कारण ते गेल्या 70 वर्षातली उदाहरणं देतात काँग्रेसची, की त्यांच्या काळात हे सुरू झालं आणि हे याला इतकी वर्ष लागली आणि अजूनही ते पूर्ण झालेलं नाही. 12-13 वर्षापूर्वी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यामध्ये एका गोदावरी नदीवरती एका पुलाचं बांधकाम या मंडळींनी सुरू केलं. नंतर एकदा तपास केला तेव्हा असं जाणवलं, की लक्षात आलं की म्हणजे संघ विचारांना मानणारा एक कंत्राटदार तिथे नेमला गेला आणि त्यांनी ते काम घेतलं. त्यांनी त्याच्या कूर्मगतीने ते काम केलं. काही पिलर्स उभे केले त्या पुलासाठी आणि अजूनही या पुलावरती स्लॅब टाकण्याचं काही मुहूर्त या मंडळींना मिळालेला नाही. म्हणजे जवळपास 150-150 गावांचा संपर्क या एका गोष्टीमध्ये तुटलेला आहे. पूर्वी असं व्हायचं की गोदावरी मोकळी होती, तिचं पाणी थेट विष्णुपुरी धरणामध्येच थांबवलं जायचं. त्याच्यामुळे पात्र किमान एक 5-6 महिने कोरडं असायचं आणि लोकांना काही वाटत नव्हतं त्या कोरड्या पात्र ते ओलांडायला. परंतु आता तिथे विकास झाला. तिथे हे मी उदाहरण देतो आपल्याला वजूर आणि रावराजूर या दरम्यानच्या पुलाचं, की तिथे विकास झाला. त्या गोदावरी नदीमध्ये लिमला जवळ एक बंधारा घातला गेला आणि हा बंधारा घातल्यामुळे आता या पात्रामध्ये बारमाही पाणी, म्हणजे बारमाही पाणी असं की सगळ्या या गोदाकाठच्या गावांचा जो काही मैला पाणी आहे ते मैला पाणी त्यात सोडून तिथे ते सगळं ते साचायला लागलं आणि त्याच्यामुळे लोकांना ये जा करण्यास खूप अडचण व्हायला लागली. मग शेवटी त्यांनी उपाय असा काढला की एक बोट तिथे नेमली. मग त्या बोटीतून दुचाकी आणि माणसांना ने-आण करण्याची व्यवस्था झाली. कधी वादळ वारं असतं, कधी काही अडचणी असतात, ते बोट काम करू शकत नाही. परंतु अशा पद्धतीने हा सगळा यांच्या विकासाचं जे मॉडेल आहे ते लोकांना अनुभवायला मिळतं आहे आणि लोक फार खुश आहेत. म्हणजे
त्यांना असं वाटतंय की हा जे काही पिलर यांनी उभे केलेत त्याच्यावरती आपणच आता वर्गणी करून स्लॅब टाकून घेऊया, कारण सरकार आपल्यासाठी इतकं करतं आहे तर आपल्याला एवढं करायला काय हरकत आहे. तेव्हा त्यांनाही असं वाटायला लागलेलं आहे. तर असे अनेक उदाहरणं देता येतील की या प्रकल्पांमुळे या महाराष्ट्राचं कल्याण झालेलं आहे. आणि हे सगळं कल्याण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर आपण टीका करतो आहोत. तर लोकांना याचं तारतम्य असलं पाहिजे की अजून एक मला उदाहरण द्यावंसं वाटतं छत्रपती संभाजीनगरचंच, की इथे त्यांनी सगळे 1100-1200 कोटी रुपये खर्च करून शहरातले अनेक रस्त्यांवरती सिमेंट अंथरलं. हे सिमेंटचे रस्ते इतके म्हणजे लोकांना चांगले वाटायला लागले की रात्री 8-8 वाजेपर्यंत रस्त्यांवर अंधारच पडत नाही, कारण हे पांढरे शुभ्र रस्ते आहेत सगळे. आणि या रस्त्यांवरती एकही खड्डा तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. परंतु झालं असं की या रस्त्यांमुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी झालं, लोकांचे बोर आटले वगैरे वगैरे. तर ते लोकांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही, कारण आपल्याला गुळगुळीत रस्ते असे छान मिळालेले आहेत. वर्ष 6 महिने लोकांचा हा आनंद टिकला. त्यानंतर मग ड्रेनेजवाले आले, त्यानंतर गॅस पाईपलाईनवाले आले, त्यानंतर नवीन जलवाहिनीवाले आले आणि या प्रत्येकाने आपापला रोल प्ले केला. प्रत्येकाने त्या रस्त्याला ब्रेकरला आणून ते रस्ते जागोजागी फोडून काढले आणि आता परत पूर्ववत स्थिती झालेली आहे की लोकांना परत म्हणजे आपण चंद्रावर आलो की काय अशा पद्धतीचा भास व्हावा अशी सगळी व्यवस्था ही सगळी झालेली आहे. त्याच्यामुळे विनाकारण मला असं वाटतं की आपण राज्यकर्त्यांना आणि यांना जबाबदार धरतो आहोत. आपण आपल्याला विकास कळलाच नाही नेमका काय आहे, कारण आपल्यापैकी कोणीही परदेशात गेलेलं नाही, कधी त्यांचे चित्रपट बघितलेले नाहीत, त्यांची शहरं आपल्याला कधी दिसलीच नाहीत. म्हणजे एका शहराचा कचरा व्यवस्थापनासाठी एका वर्षी 300 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि ते कॉन्ट्रॅक्ट थेट मग वाढवून ते 1000 कोटीच्या पुढे नेऊन ठेवलं जातं. तर हा विकास आहे हे आपण लक्षात घ्यावं. म्हणजे विनाकारण टीका करण्यापूर्वी हे सगळं आपण याचा आढावा घेतला पाहिजे की किती गोष्टी छान झालेल्या आहेत. की छत्रपती संभाजीनगरमधल्या एक पडेगाव आमचा एक ऐतिहासिक रस्ता आहे की ज्याच्यावरती शेकडो झाडं आहेत, म्हणजे 700-800 जवळपास तिथे वृक्ष आहेत त्या रस्त्याच्या तिथे. आणि हा रस्ता जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंग, जगप्रसिद्ध देवगिरी किल्ला या वास्तूंना जोडणारा रस्ता आहे. पर्यटक याच रस्त्याचा वापर तिथे करत आलेले आहेत. परंतु तो सध्या डांबरी रस्ता आहे आणि तो रस्ता आता आम्हाला अरुंद वाटतो आहे, म्हणून आम्ही त्याचा विकास करणार आहोत. म्हणजे 60 फूट त्याला हे करणार आहोत. बरं, हा रस्ता शहरापर्यंतच आहे, शहराच्या आतला रस्ता पुन्हा 30 फुटाचाच रस्ता उरतो आहे. परंतु तरी आम्ही तो रस्ता करणार आहोत, कारण आम्हाला ती झाडं बिडं तोडायची आहेत. तर लोकांना हे समजत नाही आहे की ती झाडांचं काम काय आहे. झाडं आतापर्यंत त्यांनी जी सावली दिली ती दिली, याच्यानंतर त्या आता सिमेंटचा रस्ता आम्हाला करायचा असेल तर आम्हाला जागा कुठून मिळणार. मग झाडावर जर आम्ही कुऱ्हाड घातली नाही तर काही पर्यावरणवादी, काही सामाजिक कार्यकर्ते यांनी ही चळवळ लावून धरली आहे की ही झाडं तोडली नाही पाहिजेत. अरे, झाडं तोडली नाहीत तर मग विकास दिसणार कसा आहे. म्हणजे विकास हा जो आहे तो काही पर्यावरण किंवा या गोष्टी लक्षात घेऊन करायचाच नसतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील या मंडळींचा आग्रह चालू आहे. नाशिकमध्ये पण ती झाडं पाडली गेली तर विनाकारण लोकांनी आरडाओरड केली. म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना त्यासाठी जबाबदार धरलं. झाडं वगैरेचं काही महत्त्व नाही आहे. तेव्हा आपल्याला विकास हवा आहे. रस्ते सिमेंटचे चकचकीत हवे आहेत, त्याच्यामुळे जमिनीत पाणी मुरलं नाही तरी चालेल, तुमचे आमचे बोर आटले तरी चालतील. म्हणजे आधीच तर पर्यावरण मराठवाड्यामध्ये मराठवाड्यावरती पर्यावरणाचा जो क्रोध आहे, जो अवकृपा आहे, ही आपण कायम बघत आलेलो आहोत. आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये धो वृष्टी होत असताना मराठवाडा कोरडा आहे. परंतु झाडं बिडाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे कृपा करून हे लक्षात घ्या. पर्यावरणवादी निष्कारण म्हणतात की झाडं वाढली तर आपल्याला पाऊस वेळेवर पडेल, झाडं वाढली तर ऑक्सिजन मिळेल वगैरे वगैरे. परंतु तसं काही नाही. आपण बघितलं आहे की अनेक देशांमध्ये आता ऑक्सिजनची सिलेंडर्स वगैरे मिळायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे या झाडांचं तिथेही काही फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे. त्यांनी सगळी झाडं साफ करून टाकली आणि कृत्रिम ऑक्सिजन हा लोकांच्या पाठीवरती सिलेंडरमधून द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना विनाकारण दोष देण्यात काही अर्थ आहे
असं मला वाटत नाही. मिसिंग लिंकसारखे अनेक प्रकल्प उभे केले जातील आणि एखाद्या पावसामध्ये एखाद्या वादळामध्ये ते कोलमडूनही पडू शकतात. परंतु लोकांनी धीर धरला पाहिजे की विकास तुम्हाला हवा होता ना, आम्ही सांगत होतो की आम्हाला याच्यासाठी सत्तेवर यायचं आहे, मग आम्हाला ते करू द्या. ज्याच्यासाठी आम्ही सत्ता तुम्हाला मागितली ते जर आम्हाला तुम्ही करू देत नसाल तर मग याला काय अर्थ आहे. म्हणजे आम्हाला विरोधक नको आहेत, विरोधक संपवायचे आहेत. आम्हाला सगळ्यांना आपल्या गटात सामील करून घ्यायचं आहे. आपल्या विचारांची बांधिलकी आम्हाला निर्माण करायची आहे. आणि एखाद्या विचाराचा प्रसार करणं या देशामध्ये कधीच चुकीचं ठरवलेलं नव्हतं. तेव्हा तुम्ही असं काहीही करू नका. पुण्यामधली वाहतूक कोंडी आपण बघतो आहोत, ती काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली, पुण्यामध्ये BRTचं सेवा होती. त्याच्यानंतर तिथे शहर बसचं जाळं अत्यंत मजबूत आहे. परंतु तरी देखील लोकांची ओरड आहे. तेव्हा लोकांनी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा लक्षात घेणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं की देख लूंगा. म्हणजे तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त, म्हणजे आज तर तुमच्या समोर सगळा विकास दिसतोय, परंतु तुम्हाला जर अधोगतीकडे वळायचं असेल तर तुम्ही त्यांच्यावरती अशी टीका करत राहावी, असाच त्यांच्या म्हणण्याचा तो गर्भित अर्थ होता की या महाराष्ट्रामध्ये चिमुकल्यांवरती बलात्कार होत आहेत, गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे, एखादा शाळकरी विद्यार्थी आपल्या प्राचार्याला भोसकण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे. परंतु याच्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कसं काय जबाबदार धरता. म्हणजे ही पोलिसांची चूक असते. मग ते गृह खातं त्यांच्याकडे आहे म्हणून काय झालं, प्रत्येक अधिकाऱ्यावरती त्यांचा वचक असलाच पाहिजे असं काही नाही. अधिकारी आपली मनमानी करत असतात. म्हणजे याच महाराष्ट्रात आपण बघतो आहोत की त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे जे कोण कार्यकर्ते बगलबच्चे आहेत की ते कधी एखाद्या नर्सवरती हल्ला करतात, डॉक्टरवर हल्ला करतात, एखाद्या CEO वरती हल्ला करतात. तर हे सगळं तुम्ही चूक करता. म्हणजे तुमचा संताप वगैरे सगळं ठीक आहे, परंतु विकास तुम्ही बघा की इतका विकास झाल्यानंतर जर कोणी राज्यकर्त्यांना जर दोष देत असेल तर हे कोणीही मान्य करणार नाही. त्याच्यामुळे आपण एक लक्षात घ्यावं की विकास हा प्रचंड झालेला आहे आणि हा विकास लोकांना अंगावर येतोय असं जरी वाटत असलं तरी तो विकास आता आपल्याला सहन करावा लागणार आहे. कारण आपण या मंडळींना 5-5 वर्षांसाठी निवडून दिलेलं आहे. आम्ही आता परवा बघितलं की या छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांसाठी आणखीन 1500 कोटी रुपयांचं एक प्रपोजल महापौरांना वगळून काही पदाधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी तिथे मुख्यमंत्र्यांपुढे मांडलं आणि आपले फोटो छापून आणले सगळीकडे. परंतु या 1500 कोटीचं काय होणार. कारण आम्हाला अनुभव आहे की 2000 कोटीच्या पाणी योजनेचं काय झालं, 1100 कोटींच्या रस्त्यांचं काय झालं. तर या 1500 कोटीचं काय होणार हा एक पोटात अनेकांच्या गोळा ते चित्र बघून आलेला. परंतु असं काही म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण हे सगळे जे पैसे आहेत हे विकासासाठी लागणारे पैसे आहेत. आता एक काही कंत्राटदार मंडळी कोल्हापुरामध्ये एकत्र आली आणि त्यांनी अशी ओरड उठवली की आम्हाला खूप त्रास आहे, आम्हाला अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना पैसे द्यावे लागतात आणि आम्हाला कामासाठी पैसेच उरत नाहीत. म्हणजे बघा त्यांनी त्या कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये काय म्हटलं, एक 10% प्रत्येक प्रकल्पाच्या 10%. म्हणजे आता हे जे 1500 कोटी ते रस्त्याचं प्रपोजल जर सरकारने मान्य केलं तर याच्यातले 150 कोटी लोकप्रतिनिधींना द्यावे लागतात असं त्या कंत्राटदारांचं म्हणणं आहे. 15% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, म्हणजे आणखीन जास्त. 10% लोकप्रतिनिधींना, 15% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, 13% पैसे निविदा मिळायच्या आधीच खर्च करावे लागतात. म्हणजे निविदा मिळवण्याच्या आधी 13% खर्च करावे लागत आहेत. याचा अर्थ आपण समजूनच घेत नाही. म्हणजे हे सगळं जे वातावरण निर्माण करायचं असतं की ह्या विकास कामाची या शहराला या गावाला किती गरज आहे, त्याच्यासाठी यांना 1300 कोटी रुपये या वातावरण निर्मितीसाठी खर्च करावे लागत आहेत. आणि नंतर पुन्हा 18% GST पण आम्हाला भरावा लागतो आहे. म्हणजे इतकं सगळं, म्हणजे जवळपास 56%, 1 रुपयातले 56 पैसे कंत्राटदारांना असे खर्च करावे लागत आहेत आणि त्यांना मग 44 रुपये प्रत्यक्ष खर्च करायला मिळत आहेत त्या प्रकल्पावरती. आणि म्हणून ह्या जो विकासाची ही जी गंगा आहे ही सगळी 44% आधारलेली गंगा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही कितीही मोठी कंपनी असो, कितीही छोटा कंत्राटदार असो, त्या सगळ्यांना हे किमान 44% या कंत्राटदार संघटनेच्या म्हणण्यानुसार हे हातात उरत आहेत आणि 56% त्यांना खर्च करावे लागत आहेत. मुंबई जी तुंबती आहे, अनेक ठिकाणी पूर येत आहेत,
अनेक प्रकल्प फुटत आहेत. तर या गोष्टी सगळ्या ज्या घडत आहेत हे सगळे विकासाचे परिणाम आहेत, हे नागरिकांनी समजून घ्यावं. विनाकारण सरकारी यंत्रणेवरती टीका टिप्पणी करीत बसू नये. त्यांनी आपलं आपलं उत्पन्न दररोज कसं वाढत जाईल याच्याकडे बघावं, कारण त्यांचा सरकारला टॅक्स द्यावा लागणार आहे. स्वतःची वाहनं ती जरी त्यांची खराब होत असली, कुठलंही इथेनॉल कितीही टक्के वापरलं तरी त्यांना ती शेवटी ती मेंटेन करावी लागणार आहेत. म्हणजे माझं वाहन खराब झालं म्हणून आणि मी सरकारला शिव्या दिल्या म्हणजे सरकार लगेच मेकॅनिकला अनुदान देऊन माझं वाहन दुरुस्त करून दिलं असं काही मांडण्याची गरज नाही आहे. तेव्हा माझं आपल्याला आव्हान आहे की इतके राज्यकर्ते म्हणजे आचार्य अत्रेंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 10,000 वर्षात असे राज्यकर्ते कधी घडलेले नाहीत, झालेले नाहीत आणि भविष्यात पण ते होणार नाहीत. त्याच्यामुळे हे जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना आपण किमान 2029पर्यंत तरी सहन करावं. त्यानंतर आपल्याला जर खरंच वाटत असेल की विकासाचा वेग थोडा कमी झाला पाहिजे, आपला त्रास जरा कमी झाला पाहिजे, असं म्हणजे या विकासाचा जो काही त्रास आहे तो कमी झाला पाहिजे असं वाटत असेल तर आपण मग 2029मध्ये वेगळा विचार केल्यास काही हरकत नाही. परंतु आता तरी आपल्याला ही जी काही टीम आहे ही मुंबईत बसलेली, दिल्लीत बसलेली, या टीमच्या बगलबच्च्यांपुढे नतमस्तक व्हावं लागणार आहे. कारण आपण डोळे मिटून त्यांना 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं आहे. मग हे काय गडबाजी करतील, मग हे म्हणजे उद्या जर सगळे पक्ष सत्तेत गेले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. अशा प्रकारची परिस्थिती या विकास पुरुषांनी आणलेली आहे आणि त्यामुळे या विकास पुरुषांवर टीका करण्यात काही अर्थ नाही आहे. आपण थोडासा संयम बाळावा आणि अजून एक 3-4 वर्ष ही सगळी परिस्थिती उघड्या डोळ्यांनी बघावी आणि नंतर आपले निर्णय द्यावेत. समाज माध्यमं वगैरे हे तसे यांच्या लेखी काहीच नाही आहेत, कारण ही माध्यमं यांच्यासाठीच आहेत. ही जनतेने या माध्यमांचा वापर करावा हे त्यांना मान्य नाही. अन्यथा मग ते म्हणतात की हम देख लेंगे. तेव्हा हा जो काही गर्भित इशारा आहे तो सर्वसामान्यांनी लक्षात घ्यावा आणि हे जे काही रखडलेले प्रकल्प आहेत त्याची लागल्यास आपण काय सत्यनारायण महापूजा वगैरे घालायची असेल ती घालावी. कारण 10-10, 15-15 वर्ष रखडणारे प्रकल्प यांनी उभे केलेले आहेतच आणि लोकांना जी काही त्याच्यातून थोडाफार त्रास होत असेल तो त्यांनी एक 4-5 वर्ष सहन करावा असं मला वाटतं. आपलं काय मत आहे याबद्दल आपण त्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.